तर वैष्णवीच्या वडिलांचा थेट आरोप आहे की ही हत्याच आहे। या सगळ्या संदर्भात ज्यावेळेला अजित पवारांना विचारण्यात आलं त्यांनी काय नेमकं म्हटलेलं होतं पाहूया। तर अजित पवारांनी फरार राजेंद्र हगवणेच्या अडचणीत वाढणार हे स्पष्ट केलेलं आहे। खुद्द पवारांनी हगवणे कुटुंबावर तीव्र संताप व्यक्त केलाय। आज मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला। मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे, अजिबात एक देखील मायेचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको। तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरती विरोधी पक्षातील नेत्यांनी सडकून टीका केली आहे, पाहूयात। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसांनी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी 9 महिन्याचं बाळ असलेल्या सोनेचा खून करावा, ही खूनच आहे। हा ती आत्महत्या नसून तो खूनच आहे आणि ते हुंड्यासाठी 2 कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचा तो छळ होता। छळातून ती सुसाईड केली। हे प्रकार थांबवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की राजकीय पक्षाची मंडळी अशा पद्धतीनं जर वागत असतील तर महाराष्ट्रामध्ये हुंडा संपला काय? हुंडा बळीच, कारण इतर राज्यामध्ये हुंडा किंवा हुंडाबळी होते घटना कमी झाल्या, पण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार अजून आहे, तो जिवंत आहे। मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजे आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजेत, अशी आमची स्पष्ट मागणी आहे। पूर्वीच्या गद्दारांचा राज्यकारभार असो किंवा आता देवेंद्र भाऊचा कारभार असो, या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे। महिलांवरचे अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि गुन्हेगारांना त्याची अजिबात भीती राहिलेली नाही। पोलीस त्यांचे मित्र आहेत अशा पद्धतीच्या भावनेमध्ये, मानसिकतेमध्ये हे गुन्हेगार वावरत आहेत आणि त्यामुळे पुण्यामधली ही जी घटना ही खूपच हृदयद्रावक आहे। पण मला आशा करूया की गृहमंत्री निपक्षपातीपणाने त्याची चौकशी करतील आणि जे अपराधी असतील त्यांना फासावर चढवण्याचा प्रयत्न करतील। आणि या संपूर्ण प्रकरणावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास घेतो एक ब्रेक, पाहत राहा NDTV मराठी।